नंदेशराव, सूर्यास्ताआधी येऊन बानूविषयी सांगायचे वचन तुम्ही मला दिले होते, ते वचन तुम्ही पाळले आहे। तुम्ही माझा विश्वास जिंकलात। मी माझ्यासाठी तुम्हाला कष्ट दिले। देवी, त्यात कष्ट कसले? तुमची आणि देवांची सेवा करणे हेच माझे कर्तव्य आहे। मला एक सांगा, बानू ही इंद्रदेवांची कन्या आहे, मग ती अशी रानामनात का राहते? देवी, बानूला देखील ठाऊक नव्हते की ती इंद्रदेवाची कन्या आहे। याचा अर्थ बानूचे जे वडील आहेत त्यांनी तिच्यापासून सत्य लपवलं। पण ते प्रेमापोटी, तेही मोठे शिवभक्त आहेत। या इंद्रदेवांबद्दल मी कधी ऐकले नाही। कोण आहेत इंद्रदेव? कसे आहेत ते? इंद्रदेव हे स्वर्ग लोकाचे राजे। देवलोकाचे कार्य पार पाडत असताना कोणतेही देव कोणताही निर्णय त्यांच्या आज्ञेशिवाय घेत नाहीत। इंद्रियांवर ज्यांचे वर्चस्व आहे ते इंद्रदेव। पण त्यांच्या व्यक्तिमत्वात काही त्रुटी असतीलच ना? होय देवी, ते नेहमीच असुरक्षित असतात। त्यांना त्यांचं सिंहासन जाईल, देवलोकातलं त्यांचं पद जाईल याची नेहमीच भीती त्यांना वाटत असते। अशा राजाने आपल्या मुलीला आपल्या सोबत का नाही ठेवलं, हे माझ्या समोर रहस्य आहे। हे मला समजून घ्यायचे आहे आणि हे तुम्हाला ठाऊक आहे। मी तुम्हाला काही विचारले आहे, तुम्हाला ठाऊक नाही किंवा तुम्हाला सांगायचे नाही? तसे नव्हे देवी, जयाद्रीच्या जन्माच्या पुण्याईवर त्यांना देवेंद्रांच्या कन्येचा जन्म लाभला होता। बरं, म्हणजे जयाद्री नंतर इंद्राच्या राजवाड्यात जन्माला आली। ज्या मुलीला मी रानातली मुलगी समजत होते ती राजकन्या निघाली। तुम्ही जा इथून। हे ऐकून माझं डोकं भणभणायला लागलं आहे। आते ग पोरी। अग बस की। नाही, असू दे। आता काय करावं या पोरीचं? अशी घुम्यासारखी बघायची सवय नाही हिला। देवा, तुम्हीच आता वाट डावाजी। ते बानू ते मी आलोच। हा,
आज पातूर ज्या घराचा आम्हाला आधार होता तेच आता पर्क झाल्यागत वाटतंय. तेव्हा आता तुमच्या बिगर मला अजून कोणाचा बी आधार नाही. तू इथे? होय, म्हाळसादेवींनी बोलावलं होतं. काय काम होतं त्यांचं? त्यांना मी सांगितलं होतं की सूर्यास्ता आधी बानूबद्दल मी त्यांना माहिती देईन म्हणून. मग तू त्यांना काय सांगितलंस? त्यांना मला सांगावं लागलं की बानू ही स्वर्गाधिपती इंद्राची कन्या आहे. म्हाळसा देवींच्या इच्छाशक्ती पुढे सगळ्या गुप्त गोष्टी त्यांच्या समोर हळूहळू उलगडत जाणार असं दिसतंय. हे थांबवावंच लागेल. बरं, येऊ मी आता देवी? हो. नंदी, तू श्री खंडेरायांना भेटलास ना? कसे आहेत देव? माझे देव खूप कष्टात आहेत. त्यांची सेवा करायला सुद्धा तिकडे कोणीच नाही आणि मला सुद्धा ते तिथे राहू देत नाहीत. बानू त्यांची काळजी घेतच असेल ना? त्यांना तर ठाऊकच नाही की तेच श्री खंडेराय आहेत. देवी, असं काहीतरी करा की देव लवकर इथे परत येतील आणि तेही श्री खंडेरायांच्या रूपात. येतो मी. गणोबा, म्हणजे राग येणार नसेल तर एक विचारू का? राग आला काय नाही आला काय तुला काय फरक पडतो या? विचार. नाही म्हणजे अरे हल्ली जेजुरीवर त्यांचं येणं जाणं लय वाढले ना. हो, तू कोणाबद्दल बोलतोय सा? अरे ते नाही काय सारीपाटाच्या खेळाला साक्षीला होते ते. हा, नंदीशराव. हा, तेच ते. अरे बाबा, देवाच्या जवळचं माणूस आहे ते कधी बी कुठं बी येणार जाणार. त्यासनी काय बी विचारू नकस. अरे तू कशाला घाबरतो? मी विचारतो की. आणि गणोबा, तू सारखाच घाबरतोय. घरात बायकोला घाबरतो ते घाबरतो, इथं बी घाबरतोय. अरे ये राजा असू दे का प्रजा असू दे, लगीन झालं ना की समज बदलतं या. तर तुझं लगीन झालं नाही ना म्हणून तुला कळत नाही. हा, म्हणून म्हणतो एकदा तू लगीन करून टाक. अरे बाबा, एकला आहे तेच बरं, लग्नाची भानगड नको. बरं, आता काम करायचंय का नुसतंच बोलत बसायचंय? आता मी बोलतोय, तूच बोलतोयस की. आता इशाई कोणी काढला? तूच काढलास ना इशाई. पण एवढं काय राग व्हायचं त्यात? अरे बघ तुला ऐकून तर- अरे काय रे हे? हा, तिन्ही सांजला असं तोंड पडून बसणं बरं दिसतं वय. पुरं झालं आता हे रडगाणं. या घराला असं शांत शांत राहायची सवय नाही बघ. आजा, का रे असं लांब लांब उभा आहेस? अरे वाईस पोरी जवळ बघीस. भानुबाई, आता बोला की किती वेळ असं गप्प बसणार आहेत? काय बोलू म्या? बोलाय काय राहिलंच आहे आता. इतकं मनाला लावून घेतलंस वय बानू तू हे? किती बी इसरायचं म्हणलं तरी असंच इसरलं जाणार आहे वय. नाही, एका दिवसात तो मनावरचा घाव नाही भरून निघणार. त्याला येळ लागणारच. आणि म्हणून नुसतं असं गप्प बसून भागणार आहे वय? का रे राजा? बरं का खंडू, लई वर्ष झाली बघ. एकदा मी आणि बानू पेठला गेलो होतो. बानू तेव्हा लई लहान होती. तिला धड चालता बी येत नव्हतं. नुकतीच चालायला लागली होती. आम्ही पेठला गेलो आणि ही माणसं बघून माझी लेक गांगरून गेली.
मला म्हणली माझा जो यो हात धरला आहेस ना तो कधी बी सोडू नकस बा. तेव्हापासून आता पतूर या पोरीचा हात कधी बी सोडला नाही. तिला कधी बी परक वाटू दिलं नाही, कधी बी अंतर दिलं नाही. आणि आज हीच पोरगी माझ्याकडे परकेवारी बघता आहे. अरे काळजाचं पाणी पाणी होत ना खंडू. ये बानू, तू माझ्याकडे तुझ्या बाकडे असं परकेवारी बघू नको, असं वागू नकस का माझ्याशी. राजा आता झालं गेलं विसरून जा. आता आपला तरस बाजूला ठेवू, पोरीला कसं बाहेर आणायचं हे बघ. अरे मला ठाव आहे रे, पण ही काळजी काय सपना बघ. माझं मन मला खात या. आता कसली काळजी तुझं मन खातंय रे? आता पोरीचं लगीन कसं होणार मला तर काय बी कळणं झालंय बघ. अरे पर आता देवासंग लगीन करून द्यायचं ठरलंय ना व. मग कसली काळजी करतोस? अरे देव आहेत ते, त्यास ती समट ठाव असल. पर काय हा राजा बोल की. अरे मनात काय बी ठेवू नगस. एक गोष्ट ध्यानात आले बघ खंडू, वस्तीवरल्या लोकांनी ठाव आहे की बानू माझी लेख नाही ते, तेव्हा तिला कोण बोलायचं बी नाही. पण आता बानूलाच ठाव आहे म्हणल्यावर वस्तीवरली लोक तिच्या मोर बोलायला बी कमी करणार नाहीत. राजा अरे जे खरं आहे त्याला सामोर तर जावंच लागणार ना बाबा. अरे होय की, पण समजा हे ठाव तर हे कुठं कोण आला. तिचा बा कोण आहे हे बी समजना झालंय बघ. कोणतरी मोठं देव आहेत एवढं समजलंय मला. आणि कुणी बी असलं तरी त्याने बी बाजूला सोडूनच दिलेली आहे. आणि मग अरे अशा पोरीशी लगीन करायला कोण तयार होईल र? अरे पर देवासंग लगीन करायचं म्हटल्यावर आता कशा पण विचार करतोयस तू? पण घटकाभर असं समज की देवासने समज ठाव नाही. आणि हे कळाल्यावर त्यांनी माझ्या पोरीशी लगीन केलं नाही तर राजा अरे देवा मोर समधे सारखेच की रे. अरे त्यांच्या मोर कोण उजव कोण डाव असं नसतं. देवाच्या मनात असेल ना तर तसंच होईल. शिव 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 मल्हार सदा शिव, शिव 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 मल्हार सदा. म्हाळसा, म्हाळसा, काय ग? कुठे लक्ष आहे तुझं? अशी एकटीच उभी आहेस आपल्याच विचारात?
आणि आज दिवसभर बाहेरही नाही आलीस तू. म्हाळसा, तुला बोलायचं नसेल तर मी जाऊ का? कशासाठी आली होतीस तू? म्हाळसा, तुला ठाऊक आहे, तू दिवसभर काही खाल्लं नाहीस. मन शांत असावं लागतं त्यासाठी. तुला हे असं पाहून काय करावं काही कळत नाही ग. बरं, मी काय सांगायला आले होते ते राहिलंच. म्हाळसा, जेजुरीत सगळीकडे चैत्र सोहळा सुरू आहे. हळदी कुंकवाचे समारंभ सुरू आहेत सगळीकडे. बायकांच्या आनंदाला उधाण आले आहे. लतिका, लवकर एक काम कर. नंदेशरावांना मुख्य प्रवेशद्वाराबाहेर जाण्याआधी थांबव आणि माझ्याकडे पाठवून दे. हो हो. हो पाहुणे, नाही म्हणजे राग येणार नसल तर एक विचारू का? बोला. नाही म्हणजे नक्की तुम्ही कुठलं म्हणायचं? मी जेजुरीचाच, म्हणजे जेजुरी गडावरचाच. तुम्हा दोघांसारखाच मी देवांचा एक सेवक आहे. पाहुणं, राग म्हणू नका. ह्याला ना लय शंका कुशंका असते. काय शंका आहेत तुम्हाला? हा हा, नाही त्याचं काय आहे, तुम्ही सारीपाटाच्या खेळाला साक्षी होता बरोबर, पण नंतर दिसलाच नाही हो. आणि आता आदनं मधनं सारखंच गडावर दिसताय म्हणून आपलं विचारलंय. श्री म्हाळसा देवींना भेटायला येतो मी. त्यांच्या आज्ञेशिवाय राजवाड्यात पाऊल देखील ठेवत नाही मी. नाही, तसं नव्हं. त्याला असं म्हणायचं होतं की तुम्ही कोणाशी बोलत नाही, चालत नाही, तुमच्याबद्दल कुणाला काही ठाव नाही म्हणून. खरं सांगू का, मला असं अजिबात म्हणायचं नव्हतं. मला म्हणायचंय तुमचं घरदार कुठं आहे, तुमच्या घरची माणसं कुठं आहे. हा, देव म्हणजेच माझं घर, देव म्हणजेच माझे सगळे सोयरे, देव म्हणजेच माझे माता पिता आणि देव म्हणजेच माझे बंधू. मी बी देवाची सेवा केली आहे, पर तुमच्यासारखी सेवा करायला नाही जमली मला. बरं, येऊ मी? बरं, या या. याचं काय ऐकत बसू नका. राग म्हणू नका. काही चुकलं असेल तर क्षमा करा. नमस्कार. तुम्हाला म्हाळसा देवींनी त्वरित भेटायला बोलवले आहे. पण मी तर त्यांना आत्ताच भेटून आलो. हो, पण आत्ताच तिला काहीतरी आठवले जे तुम्हाला सांगायचे आहे. बरं, येतो मी. गणुबा, तुला राग येणार नसेल तर एक विचारू कर. नाही जरूर. गणुबा, अरे प्रणाम माते. आपण मला बोलावलं? या नंदेशराव, मला तुम्हाला अत्यंत महत्वाचे विचारायचे आहे. आज्ञा करावी माते. मला एक सांगा, इंद्रदेवांना हे माहित आहे का की त्यांची कन्या चंदनपुरीत एका मेंढपाळाच्या घरात राहते? नाही, इंद्रदेवांना हे ठाऊक नाही. त्यांना जर हे ठाऊक असतं तर काय? ते त्यांच्या मुलीला शोधत चंदनपुरीत आले असते, हो ना? ज्या अर्थी त्यांना त्यांच्या मुलीबद्दल माहिती नाही, त्या अर्थी तिला कुणाशी विवाह करायचा आहे हे देखील त्यांना ठाऊक नसेल. तुम्ही त्वरित एक काम करा. इंद्रदेवांना वार्ता द्या की त्यांची मुलगी चंदनपुरीत आहे. क्षमा असावी माते, परंतु मी श्री खंडेरायांच्या अनुमतीशिवाय स्वर्गलोकात जाऊ शकत नाही. मग हे कार्य कोण करू शकतं? माते, सर्वत्र विना अनुमती फक्त नारद मुनीच जाऊ शकतात. मग नारद मुनींना निरोप द्या आणि इंद्रदेवांपर्यंत ही वार्ता जायला हवी की त्यांची कन्या बानू ही चंदनपुरीतच आहे.